बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्ण ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, जीवनात येणारा प्रत्येक माणूस हा तुमचा दुश्मन नसतो, तर काही माणसे तुमचं चांगलं व्हावं म्हणून तुम्हाला वाईट वाक्य बोलतात, तर काही तुमचं चांगलं होऊ नये यासाठी वाईट बोलतात आणि तुमची हसी मजाक टिंगल करतात. उदाहरणार्थ, एका गावामध्ये एक तरुण राहत होता. तो अतिशय हुशार होता प्रत्येक क्षेत्रात, म्हणजे त्याला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्याला भरपूर असा हुशार होता. परंतु त्याच्या वडिलांना असं नसे किंवा याने राजकीय, सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात सहभाग नाही घेतला. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सहभाग घेतला, चांगलं उच्च दर्जाचं शिक्षण घ्यावं आणि मोठा अधिकारी कर्मचारी बनावं म्हणून असं बनावं म्हणून त्याचे वडील त्याला वाईट वक्त बोलायचे, त्याला काही काही म्हणायचे. कारण का, तर त्यांना वाटत असे की आपल्या मुलानं या राजकीय, सामाजिक क्षेत्रात न पडता मोठा अधिकारी कर्मचारी बनावं आणि त्याचं स्वतःच आयुष्य, भविष्य घडवावं म्हणून ते मुलाला भरपूर असं काही बोलायचे. तर दुसऱ्याचे होते त्याचे मित्र जर अभ्यास करायला किंवा काही स्पर्धा परीक्षेला कुठं फॉर्म भरला, कुठं जायचं, स्पर्धा परीक्षेत जायचं, तर कुठे एका क्षेत्रात जागा निवडला तर ते फॉर्म भरले किंवा अभ्यास करायला कुठं लांब याच्यापासून लांब गेला, अभ्यास करण्यासाठी जाऊन बसला, याची टिंगल टवाळकी, हसी मजाक उडवायच्या. हे काय करतो, हे कसा लागतो, हे असं काय, म्हणजे असं काही ना काही बोलायचं. या कारणावरून त्या कारणावरून त्यांची हसी मजाक करायची. तर त्याचे वडील हे फक्त जर त्याने असं केलं, अभ्यास नाही केला किंवा राजकीय, सामाजिक क्षेत्रात भाग घेतला आणि हे केलं, तर त्याला बोलायचे. त्याचा परिणाम असा झाला की त्याच्या वडिलांच्या बोलण्यावर त्यानं लक्ष दिलं आणि तो मोठा अधिकारी झाला. अधिकारी तिकडे मजाक करणारे मित्र होते, ते मात्र घरीच राहिले. मला सांगायचं तात्पर्य बंधवांना एवढं की जीवनात आपलं चांगलं कोण, आपलं भविष्य कोण शोधतं आणि वाईट कोण शोधतं हे शोधा आणि माणसं जोडा. जर तुम्ही अशा विधानाकडे आणि टिंगल टवाळकी करणाऱ्या, हसी मजाक करणाऱ्या लक्ष दिलं तर ते तुमचे फक्त पायवर नाही करतात आणि वडिलांसारखे, भावासारखे जे असतात ते तुमच्या भविष्याकडे लक्ष देतात. म्हणून यातील तुम्ही माणसं ओळखा, चांगलं कोण, वाईट कोण आणि स्वतःच्या भविष्याकडे लक्ष द्या. एवढे सांगत म्हणतो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही, तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक सबस्क्राईब सांगा. लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे असं चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचा का पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं. एवढे सांगा म्हणलो. धन्यवाद पुढे ऐकल्याबद्दल.